12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मार्गावर खड्डे पडलेत, त्यामुळे इथे येणारे भाविक त्रस्त झालेले आहेत। मोठ्या संख्येने भाविक आता श्रावण मासाच्या निमित्ताने श्रावणी सोमवारच्या निमित्ताने दर्शनासाठी येत आहेत। मात्र भीमाशंकर मार्गावर अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या खड्ड्यांना जबाबदार कोण असं म्हणत भाविकांसह स्थानिकांनीही रस्त्यावरच्या खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केलंय। इथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। काय सांगाल तुम्ही, अक्षरशः खड्ड्यात बसून या ठिकाणी आंदोलन करत आहात? आम्ही दर्शनासाठी आलो होतो। आज 72 वर्षानंतर हा खरं योग आला होता का श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे पहिला दिवस हा सोमवार येतोय, म्हटलं दर्शन घ्यावा जावा, पण इथं येताना इतके प्रचंड नागरिकांचे किंवा भाविकांचे हाल होतात। प्रशासनाचं या गोष्टीकडे कुठलंही लक्ष नाही। प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी येतोय आणि त्या निधीचा जो काय वापर व्हायला पाहिजे तो काय होत नाही। याला जबाबदार मेन म्हणजे जी यंत्रणा आहे, जी रस्ते करती याच्यावर मेन जबाबदारी पाहिजे। आणि दुसरी जी यंत्रणा याच्यावर नियंत्रण ठेवती, या दोन्ही यंत्रणा पूर्णपणे फेल आहे। आज 4 ते 5 लाख भाविक या दर्शनासाठी येतात आणि जर इथं धुका आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात धुका असतं, कुठल्याही प्रकारची इथं रिफ्लेक्टर नाही, खड्डे आहेत। मग प्रशासन किंवा शासन जागा कधी होणार? ज्यावेळेस इथं कोणाचे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यावर प्रशासन जागा होणार का? याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हा निर्णय घेतला आहे। दुर्दैव आहे का अशा लोकप्रतिनिधी आमच्याकडून निवडून दिले जातात। नक्कीच अक्षरशः या खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून अक्षरशः या खड्ड्यांना कंटाळून या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या भाविकांवरती खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे खड्ड्यांकडे कधी लक्ष देणार प्रशासन आणि हे खड्डे कधी बुजवणार हे पाहणं सुद्धा येत्या काळात महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।